नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2024 अंतर्गत प्रतीक्षा यादी अर्थात वेटिंग उमेदवारांच्या नावाची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष पदाची प्रतीक्षा सूची चौथी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय भंडारा यांच्यामार्फत दिनांक 6/9/2024 अर्थात 6 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लॅबोरेटरी सायंटिस्ट सायंटिफिक ऑफिसर या पदाची देखील या ठिकाणी सुधारित प्रतीक्षा यादी चौथी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर जिल्ह्याकरिता ठीक आहे। वाहन चालक या पदाची देखील या ठिकाणी चौथी सुधारित निवड यादी अर्थात प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नागपूर आरोग्य विभागामार्फत ठीक आहे। नंतर दूरध्वनी चालक या पदाची देखील चौथी प्रतीक्षा सूची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे नागपूर जिल्ह्याकरिता। अधिपरिचारिका खाजगी महिला सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी पाहू शकता उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर जिल्ह्यासाठी। स्टाफ नर्स या पदाची या ठिकाणी जी वेटिंग लिस्ट आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अधिपरिचारिका खाजगी पुरुष या पदासाठी देखील चौथी सुधारित जी काही प्रतीक्षा यादी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, अधिपरिचारिका शासकीय महिला प्रतीक्षा सूची 4 उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांच्यामार्फत या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लॅबोरेटरी असिस्टंट तांत्रिक संवर्गातील पदासाठी या ठिकाणी चौथी प्रतीक्षा सूची आलेली आहे। विद्यार्थ्यांनो, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाची तुम्हाला वेटिंग लिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे। नागपूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे। सो एखादी PDF मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला त्यासंबंधित डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे। अधिपरिचारिका खाजगी महिला या पदासाठीची चौथी या ठिकाणी जी काही वेटिंग लिस्ट आहे ती डाउनलोड करतो जेणेकरून आपल्याला त्या संबंधित माहिती भेटेल ठीक आहे। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी चौथी प्रतीक्षा यादी लागलेली आहे ओके। स्टाफ नर्स या पदासाठीची यामध्ये ओके सी हिअर स्टाफ नर्स प्रायव्हेट फिमेल या पदासाठी ही यादी आलेली आहे। यामध्ये कॅन्डिडेट नेम तसंच जेंडर डेट ऑफ बर्थ कॉन्टॅक्ट नंबर तसेच मेल ID कास्ट कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीतून कॅन्डिडेटनी फॉर्म फिलअप केलेला आहे तसंच प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का किंवा अर्थक्वेक आहे का किंवा जे काही समांतर आरक्षण आहे पॅरलल रिझर्वेशन ते कुठलं क्लेम झालेलं आहे का त्यासंबंधित तुम्हाला माहिती समजेल। नंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहू शकता आणि रिमार्कमध्ये तुमचं सिलेक्शन कुठल्या कॅटेगरीमधून झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे ठीक आहे। सो अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।